नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अनेक दिवस झाला आपण मराठ्यांच्या आरक्षणाविषयीचं सगळ्या बातम्या ऐकतोय, सगळं ते राजकारण पाहतोय. त्या ओबीसी मध्ये मराठ्यांमध्ये जाणून बुजून साहेब बडव्या राजकारणाने सगळ्यांनी भांडणं लावली. पण या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जरांगे पाटील एक गोष्ट सारखे म्हणतायत. मी त्यांना म्हणजे मी अनेकदा त्यांच्या 1-2 महिन्यामध्ये ना सारखं त्यांना पाहतोय की या महायुतीला पाडा, फडणवीसाला पाडा, त्या एकनाथ शिंदेला पाडा, त्या मोदीला पाडा. पण हे जरांगे पाटील कधी हे नाही म्हणत आहेत की शरद पवारांना पाडा, कधी ते हे नाही म्हणत आहेत की त्या राहुल गांधीला मतदान करू नका. या सगळ्या गोष्टींचा मी बारीक अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मला एक प्रश्न पडला की जरांगे पाटलांचं ऐकावं का. चला बोलूया याच विषयी थोडंसं. मला म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी सांगतो. अनेक माझे मित्र, अनेक माझे काही ओळखीचे लोक मला फोन करून सतत सांगतात की दादा जरांगे पाटील हे फार साधा माणूस आहे आणि खरोखर तो मराठ्यांच्या आरक्षणासाठी ते अगदी मनापासून लढतायत आणि खरोखर त्यांना वाटतंय मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आता मी कोण आहे? मी स्वतः मराठा समाजाचा आहे. माझं वैयक्तिक मत आहे की मराठ्यांना, जे गरीब मराठे आहेत, ज्यांना म्हणजे जात काय कुठली मराठा म्हणजे सगळे श्रीमंत नाही आहेत, त्यातले अनेक लोक गरीब देखील आहेत. त्या ज्या गरीब आहेत, ज्यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे, त्यांना आरक्षण मिळावं. एखाद्या श्रीमंत मराठ्याला मिळालं नाही तरी हरकत नाही, या मताचा मी आहे. आणि जर त्यांना कोणालाच आरक्षण मिळणार नसेल तर कुठल्याही जाती धर्माचं मला असं वाटतं की त्यांना आर्थिकदृष्ट्या आरक्षण द्यावं. मग तो माणूस कोणत्याही जाती धर्माचा असो. चला मग जाऊया पुढची गोष्ट आपण सगळ्यात महत्त्वाची घेऊया. या सगळ्या गोष्टी होत असताना जरांगे पाटलांचा रोग या फडणवीस, शिंदे यांच्यावरतीच का हो? म्हणजे याच्या मागचं अनेक जण सांगतात की याच्या मागं कोणतरी बोलवता धनी आहे, ते शरद पवारच आहेत किंवा मागे कोणतरी त्यांच्या एक असा हात चालवतंय की ते सगळं राजकारण काढते. कारण अचानक मराठ्यांचं हे वादळ कुठून उठलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरांगे पाटील जर हे बोलले असते की संपूर्ण मराठा समाजाने सगळ्या प्रकारच्या निवडणुकीवरती, कोणत्याही पक्षाच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाका, मतदानच करू नका, तर मग मात्र इथं कुठला मला असं वाटतं कुठली गोष्ट मिळत नव्हती किंवा त्याचा सुगावा कधी लागला नसता. पण एका विशिष्ट पक्षालाच हरवा, एका विशिष्ट व्यक्तीला हरवा म्हटल्यानंतर अनेक प्रश्न जरांगे पाटलांवरती उभे राहतात. त्याच्यामुळं जरांगे पाटील नेहमी येऊन मराठा समाजाला सांगतात की मराठा समाजाने फडणवीसांना पाडा किंवा या सगळ्या गोष्टींना पाडा. तेव्हा मराठा समाज संभ्रमात आहे. आता जाऊया पुढे. एक पहिली गोष्ट घेऊया की मराठा आरक्षणाची गोष्ट ही काय फडणवीसाच्या काळात किंवा फडणवीसांच्या किंवा त्या शिंदेच्या काळात म्हणजे 1-2 वर्षामध्ये उभी राहिलेली नाही. आता त्याला पार्श्वभूमी आहे अगदी 2019 त्या काळातली पार्श्वभूमी, जेव्हा अण्णासाहेब पाटलांनी मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला हात घातला होता, तेव्हा सरकारमध्ये शरद पवार होते. आता शरद पवार तेव्हा आरक्षणाचा तिढा सोडवू शकले असते. आता मी तुम्हाला इतक्या शांतपणे व्यवस्थित संयमानं सांगतो कारण विषय देखील फार महत्त्वाचा आहे हो. कसं आहे, आपण रोज त्या बातम्यांच्या याच्यात किती चिघळत बसणार या गोष्टी, रोज आपलं तेच ऐकायचं. जरांगे पाटील कधी आले, ते कोण छगन भुजबळ आले, ते तिकडनं ओबीसी ओढतायत, हे मराठे इकडनं बोलतायत. काय करतोय आम्ही, मला हे समजत नाहीये. कधीतरी आता याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे ना. शरद पवारांनी तेव्हा आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी सोडवायला पाहिजे होत्या. मग का नाही शरद पवारांनी सोडवल्या? म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले शरद पवारांच्या पक्षावरती बहिष्कार टाका मराठ्यांनी, तर माझं वैयक्तिक मत आहे, नंतर यांच्या टाका. आता या सगळ्या गोष्टी होत असताना ही आरक्षणाची घाण या काँग्रेसवाल्यांनी या देशाला लावली आणि या देशाला लावून जातींमधली तेढ या काँग्रेसवाल्यांनी निर्माण केली. मला असं वाटतं आरक्षण ही गोष्ट एका मर्यादित वेळेसाठी होती, तर तेवढ्याच वेळेत त्याला बाजूला काढून टाकायला पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. का झालं नाही? कारण ते जर केलं असतं तर पुढच्या राजकारणाच्या पोळ्या आपल्याला भाजता आल्या नसत्या. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी या राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तशाच पुढे ढकलत नेल्या. आत्ता जो मराठा समाज उभा राहिला आहे, त्या मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त आहेत, त्या योग्य आहेत. कारण तो देखील समाज आहे, ती देखील लोक आहेत. आणि मराठा समाज हा मला असं वाटतं, म्हणजे माझी एक वैयक्तिक मत तुम्हाला सांगू का, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी काही ही सगळी घाणेरडी व्यवस्था करून ठेवली ना, ही वेळ कधी त्यांच्यावर येऊच द्यायला नव्हती पाहिजे होती. आज ज्या मातीमध्ये तुम्ही राहताय, जी माती ज्या मराठा समाजाच्या सगळ्या मनगटाच्या जोरावरती आज या सगळ्या मुघलांना नेस्तनाबूत करून सोडलं, त्या मराठ्यांना त्यांच्याच राज्यात आरक्षणासाठी वणवण फिरावं लागतं. याच्यासारखं दुर्भाग्य नाही कुठलं. त्याच्यामुळं जरांगे पाटील साहेब, माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगू, तुम्ही जे म्हणलात ना की फडणवीसांना पाडा, एकनाथ शिंदेला पाडा, माझं वैयक्तिक मत आहे यांनाही पाडा. आणि पवार साहेबांना, त्या राहुल गांधीला, ही सगळी जी आहेत ना
यांना सगळ्यांना पाडा आणि मराठा समाजाचा एक नवीन, मला असं वाटतं राजकारणात येऊ द्या सगळी पोरं मराठा समाजाची। हे सगळे मराठा आमदार जर बिनकामाचे आहेत ना, तर मराठ्यांच्या लढ्यासाठी, मराठ्यांसाठी म्हणून आता सगळ्याच जातीत घुसतेत ना, मग चला आपणही जातीतच जाऊया, मग मराठा समाजासाठी येऊ द्या सगळी राजकारणात ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये। पण सध्या जरांगे साहेब, सध्या नरेंद्र मोदी या भारताला फार महत्त्वाचा माणूस आहे, तो माणूस गमवायचा नाही या देशाला। जर तो माणूस गमावला ना, लक्षात घ्या या देशामध्ये अराजकता माजेल, हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे माझं। नरेंद्र मोदी गेल्यानंतर देशाच्या अस्मितेवर पहिला घाला घातला जाईल, हिंदू धर्मावरती पहिला घाला घातला जाईल। त्याच्यामुळे संपूर्ण मराठा समाजाने, म्हणजे आता काय अर्ध्याचं मतदान झालंय, पण संपूर्ण मराठा समाजाने या गोष्टीकडे कटाक्षानं लक्ष देऊन देशाच्या राजकारणासाठी म्हणून नरेंद्र मोदींच्या पाठी उभं राहावं। जेव्हा महाराष्ट्राचं राजकारण येईल तेव्हा मात्र मग तुम्ही तुमच्या भूमिका घेऊ शकता, पण ही भूमिका अशी पाहिजे की नुसती माहितीच नाही, इकडे पवार साहेबांना देखील हलवून सोडलं पाहिजे मराठा समाजानं। कारण सगळ्यात मोठी चुकी पवार साहेबांची, एवढं लक्षात घ्या त्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये। त्यामुळे आम्हाला दुजाभाव करून चालणार नाही, आम्हाला जर नकोच आहेत समाजाला तर कोणीच नको। आमची समाजाची तळागाळातली शेतकऱ्याची पोरं, सगळी कष्टकऱ्याची पोरं आम्हाला राजकारणात उभी करायची असतील तर समाज म्हणून एक या, समाज म्हणून तुमची ताकद दाखवा आणि समाज म्हणून त्या पोरांना सगळ्यांना विधानसभेमध्ये पाठवा आणि मग मराठ्यांचा खरा आवाज आणि खरा यलगार तुम्ही उभा करू शकता। ही ताकद तुम्ही दाखवण्याचं सामर्थ्य ठेवा आणि त्या दाखवण्याचा प्लॅन तुम्ही तयार करा, तर मग तुमच्यावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत। आणि तर जरांगे पाटलांचं ऐकावं का, तर मग सगळे म्हणतील नक्कीच ऐकावं। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल? आता मी काही सविस्तर या सगळ्या विषयाच्या खोलामध्ये हात नाही घातला, कारण तो विषय फार मोठ्या, मला असं वाटतं तासभर त्याच्यावरती बोलता येईल। त्याच्यामुळे तुम्हाला काय थोडक्यात सांगायचं ते मी सांगितलं आहे। माझं वैयक्तिक मत आहे, जरांगे पाटलांनी नाही करायचं तर कोणालाच मतदान करू नका, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे। सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जरांगे पाटलांनी किंवा संपूर्ण मराठा समाजाने, मराठ्यांनो तुम्ही हिंदूंचे आहात आणि मराठ्यांनो तुम्ही आटके पार झेंडे पोचवलेले लोक आहात, त्याच्यामुळं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम आहे। कारण आपल्याला काशीचा विश्वेश्वर सोडवायचा आहे, छत्रपतींचं हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे। त्याच्यामुळं आपल्याला नरेंद्र मोदी फार महत्त्वाचे। जेव्हा राज्याची निवडणूक येईल, जेव्हा राज्याचं राजकारण येईल ना, तेव्हा या सगळ्यांना गाडून मराठा समाजानं स्वतःचं, मला असं वाटतं एक स्वतःचं प्रस्थापित स्थापन करावं आणि या राज्याच्या राजकारणात मराठा समाजाची ताकद दाखवावी। जर हे सगळे बाकीचे जर आपल्याला हे राजकारणी जर आपल्या जातींमध्ये या ओबीसी हे असल्या गोष्टी करत असतील, हिंदूंमध्ये भांडत ठेवत आहेत, तर यांना सगळ्यांना गाडून एक समाजाची ताकद उभी करून देण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे आणि ते राज्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे। तोपर्यंत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, नाही मिळालं सगळ्यांचं रद्द झालं पाहिजे, ह्या विचारांचा आणि मताचा मी आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कळवा।